काय काय साईबाबांचं दर्शन तुम्ही घेतलं, श्रावण मासाचा पहिला दिवस आहे, काय प्रार्थना तुम्ही सांगितलं? साई दर्शन मी नेहमी घेत असतो. ज्या ज्या वेळेस मला वाटलं की आता जायला पाहिजे, तेव्हा आपोआप ही शक्ती मला त्या या ठिकाणी ओढून आणते. मी माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझे वडीलधारी जे होते, आई वडील आजोबा हे सर्वजण या ठिकाणी यायचे आणि आज सुद्धा मी परिवारासहित या ठिकाणी आलो आहे साईच्या दरबारात, साईंच्या दर्शन घ्यायसाठी. आणि साईबाबांच्या चरणी मी प्रार्थना केलेली आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला, खास करून शेतकऱ्याला, सध्या पेरणीची झालेली आहे, कुठे पाऊस आहे कुठे पाऊस नाही, अशा वेळेस शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये सुख समृद्धी, भरभराटी, आरोग्यमय जीवन आणि जे काही आम्ही सरकार म्हणून आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या पद्धतीनं काम करत आहे, तर लोकांसाठीच अनेक योजना, अनेक धोरणं, अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत. तर लोकांचा आशीर्वाद सुद्धा या सरकारवर असू दे आणि सर्व खऱ्या अर्थानं आनंदाचं वातावरण राहू द्या, अशा पद्धतीची प्रार्थना साईच्या चरणी मी केलेली आहे. शेतकरी राजा संविधान आहे, शेतकरी राजातील कर्जमाफीची मागणी केली जाते. नक्कीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा यापूर्वी सुद्धा आमच्या सरकारमध्ये आम्ही सर्वच जण बोललो आहे आणि आज सुद्धा मी त्याच मताचा आहे, कारण मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे. परंतु या सरकारमध्ये खरं तर आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असताना शेतकऱ्यासाठी अनेक दृष्टीनं आम्ही धाडसी निर्णय घेतले. त्याच पद्धतीनं आता सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण काम करतो आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये आणि आता सुद्धा जे काही दिवस झाले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याच्यासाठी आम्ही कॅबिनेटमध्ये सातत्यानं चर्चा करतो आहे. दीर्घकालीन आणि अल्पकालीन अशा 2 भागामध्ये शेतकरी कसा समृद्ध होईल, त्याच्या घरामध्ये कसा आनंद निर्माण होईल, अशा पद्धतीचा प्रयत्न, अनेक धोरणं आणि अनेक निर्णय घेऊन आमचा सरकारच्या वतीनं चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसेल की नक्कीच शेतकऱ्यासाठी या सरकारने चांगले निर्णय घेतलेले. मुंबई महानगरपालिका स्थानिक समिती सदस्यांच्या निवडणुका आहे, त्या एकत्रित लढण्याची एकत्रित लढण्यातून समोर येतो. महायुती म्हणून 3 पक्षाची आहे आणि आमच्या महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी यापूर्वी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढू, एकत्र लढू आणि जनतेचा आशीर्वाद सुद्धा महायुतीला आहे. आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये भरभरून मतदान रूपी आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिलेला आहे, जनतेने दिलेला आहे आणि तोच आशीर्वाद परत या ठिकाणी जनता आम्हाला महायुती म्हणून देणार आहे. राज्यातील 8 मंत्र्यांच्या विकेट पडणार असं संजय राऊत म्हणतात आणि राज्यातील महायुती सरकारचं रिमोट कंट्रोल अमित शहाकडे देखील वक्तव्य केलं. त्यामध्ये त्या 8 मंत्र्यांची विकेट पडणार असल्यामध्ये संजय राठोडांचं देखील नाव असल्याचं त्यांनी सकाळी मुलाखतीत म्हटलं. सन्माननीय संजय राऊत साहेबांचं काही आम्ही सिरियस घेत नाही. ते सातत्यानं बोलत असतात. ते काय बोलतात, किती खरं झालं आहे हे आपणच तपासावं.